बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी बुधवारी रात्री उशिरा झालेल्या प्राणघातक हल्ल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता. पहाटे 2:30 वाजता हल्लेखोर सैफच्या घरात घुसला आणि मोलकरणीशी वाद घातला. आवाज ऐकून तैमूर आणि जेहेची आया जागी झाली. यानंतर जेव्हा सैफही तेथे पोहोचला तेव्हा त्याची हल्लेखोराशी झटपट झाली. दरम्यान हल्लेखोराने सैफवर 6 वेळा चाकूने हल्ला केला. सैफच्या मानेला, हातेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीने 1 कोटी मागितले. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार आरोपीने हल्ल्याच्या वेळी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. सैफच्या कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या तक्रारीत सांगण्यात आले की जेव्हा आरोपीला विचारण्यात आले की त्याला काय हवे आहे, त्यावर तो म्हणाला, पैसे हवे. किती विचारले असता त्याने 1 कोटी रुपये सांगितले. जे काही घडले ते दुर्दैवी आहे, पण मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. काही घटनांच्या आधारे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचे मूल्यांकन करता येत नाही. देशातील सर्व मेगा सिटीपैकी मुंबई सर्वात सुरक्षित आहे आणि याबद्दल काही शंका नाही. सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेचा मुंबई पोलीस गांभीर्याने तपास करत आहे.